नमस्कार, मी प्रमिला झांबरे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी आज बनवते तिळाच्या पोळ्या. तर इथं मी 1 प्लेट तीळ घेतलेलं आहे, निवडून घेतलंय छान असं. आणि इथं जेवढा तीळ आहे तेवढाच गुळ पण घेतलेला आहे. तर अगोदर आता ही तीळ मी भाजून घेते. तर छान असं तीळ भाजून घेणार आहे मी. तर बघा छान असं तीळ तडतड करायला लागलेले आहेत. तर छान असे तीळ भाजलेले आहेत, तीळ तडतड करायला लागलेत. तर आता मी गॅस बंद करते. तर तीळ छान असं भाजलेले आहेत. एका ताटामध्ये मी तीळ काढून घेतले. तर बघा आता तीळ गार झालेले आहेत. थोडंसं थंड झाल्यावर बारीक करण्यासाठी मी ताटात ओतून ठेवलेले आहेत. तर आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी टाकून घेते. तर आता इथं तीळ टाकलेलं आहे. तर ह्यात न गोळ मिक्स करता अगोदर तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. तर बघा तिळाची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे मी. इथं बडीशोप, विलायची आणि थोडंसं जायफळ बारीक करून घेतले, ती पण ह्यात टाकून घेते. आता इथं गुळ घेतलेला आहे मी, ते गुळ पण ह्या तिळामध्ये टाकून घेते. ज्यावेळेस आपण तीळ गुळ एकदा बारीक करतो त्यावेळेस बारीक होत नाही, म्हणून काय करायचं, अगोदर तीळ बारीक करून घ्यायचं आहे, नंतर त्यात गुळ मिक्स करायचा आहे. का तर चिकट होतं त्याच्यामुळं बारीक होत नाही. तर ह्याला थोडंसं मी मिक्सरवर फिरवून घेते. तर बघा तीळ आणि गुळ किती छान असं बारीक झालेलं आहे. मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर बघा छान असं ही तिळगुळाचं मिश्रण वाटण मी करून घेतलेलं आहे. तर आपण आता पोळी करायला घेऊया. तर ह्यात थोडंसुद्धा पाण्याची किंवा कशाची गरज नाही लागत. ह्याचं कूट पण बाहेर येत नाही. तर इथे मी कणिक तिंबून घेतलेली आहे. तर ह्याच्या पोळी करण्यासाठी एक गोळा काढून घेते. गोळा करून घेतलाय. आपल्याला पोळी किती लहान आणि किती मोठी करायची त्याच्या अंदाजानं गोळा करायचा आहे. तर ह्याला पिठामध्ये बुडवून घेतलंय. पिठामध्ये बुडवलं म्हणजे आपल्याला गोळा उंडा छान असा पीठ लावल्यानंतर काय होते, हाताला पण चिटकत नाही आणि उंडा पण आपल्याला छान असा करायला येतो. तर बघा इथं छान असा उंडा. आता ह्याच्यामध्ये मी आपण जे तिळाचं कूट करून घेतलेलं आहे ते कूट मी टाकून घेते. तर भरपूर असं कूट भरून घ्यायचं ह्यात, म्हणजे पोळी छान अशी लागली पाहिजे, गोड लागली पाहिजे. तर हे जे शिल्लक पीठ राहणार आहे आपलं ते काढून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतंय, एका साईडला पोळीला कूट भरपूर दिसतंय, सारण छान दिसतंय, खायला लागतं. एका साईडला चपाती म्हणजे चपाती छान लागत नाही. चपाती म्हणजेच कणिक जास्त एका साईडला राहिली तर ती पोळी खायला छान लागत नाही. म्हणून मी वरचं जी कणिक आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे. इथं उंडा मी करून घेतलेला आहे. तर आता हे आपण लाटायला घेऊया. थोडंसं असं दाबून घेतलंय म्हणजे सगळीकडे सारण आतलं जाते त्याच्यासाठी. तर आता पोळी लाटायला लागली मी छान अशी. तर इथं तिळाची पोळी छान अशी लाटून झाली आहे. तर मी आता भाजून घेते. तर तुपाचे तर इथं तिळाची पोळी भाजण्यासाठी मी इथं तूप टाकून घेते. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी तेल सुद्धा वापरू शकता. तर ह्याला दोन्ही साईडने मी छान असं तूप लावून घेतले. तुम्हाला इथं तूप जर आवडत नसेल तर तुम्ही इथं तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालतंय. छान अशी तिळाची पोळी टंबाशी फुगलेली आहे. तर बघा दोन्ही साईडनं छान अशी खमंग मी पोळी भाजून घेतली आहे. ह्याला एका ताटामध्ये काढून घेते. तर आणखी एक पोळी मी अशाच पद्धतीने करून घेतलेली आहे, त्यालाही ताटामध्ये काढून घेते. तर बघा ही थंड झालेली आहे पोळी. तर एकदम छान अशी मस्तपैकी मी तिळाची पोळी बनवली. आपण सारखंच तरी पुरणाची पोळी बनवतो, म्हणून म्हटलं आज तिळाच्या पोळ्या बनवाव्या. तर बघा तुम्हीही कधी तिळगुळाची पोळी बनवली नसेल तर अशा पद्धतीने तिळगुळाची पोळी बनवून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.